हॅलो एव्हरीवन, चला तर आज पाहूया डीमार्टमध्ये काय काय नवीन आले ते. सो मी आले होते किचन सेक्शनमध्ये. खूपच सुंदर सुंदर कप्स होते इथे. या चहाच्या कपावरचे कॉट्स पाहून तर खूपच भारी वाटलं. प्यार नहीं चाय चाहिए, चाय हर दर्द की दवा, मुझे सी फॉर केअर नाही, सी फॉर चाय चाहिए. खूपच सुंदर कलेक्शन आलेलं होतं कप्सचं. इतके सुंदर कप्स बघून मला असं वाटत होतं मी कोणते घेऊ आणि कोणते. बट स्टील चला बघूया मी कोणते घेते आणि कोणते नाही घेते. कधी कधी काही न घेता विंडो शॉपिंग करायलाही मजा येते. आपण हा ट्रान्सपरंट कप मला खूप आवडला होता. 79 रुपीजला होता तो. सिम्पल प्रिंटेड कॉफी मग, टी कप्स, इतके ऑप्शन होते की बस. इतके ऑप्शन्स बघून घरासाठी काहीतरी नवीन घ्यावंसं वाटतंच ना. आणि हा एक मस्त कलर होता त्याचा, येल्लो अँड ब्लू कॉम्बिनेशन. मग मी नंतर पुढे प्लेट्सच्या सेक्शनमध्ये गेले. मुलांसाठी खास कार्टून थीम आणि डिफरंट शेप्समध्ये पण छान छान प्लेट्स होत्या. इथे प्लेट्सचं पण खूप सुंदर कलेक्शन होतं. वेगवेगळे शेप्समध्ये, स्क्वेअर, ओव्हल आणि खूपच मस्त कलरफुल प्लेट्स होत्या. पण डी मार्टमध्ये आलो आहे आणि काही घेतलं नाही असं कधी होईल का. सो चला आज तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलं. सो मी घेतला आहे फर्स्ट ऑफ ऑल एक चॉपिंग बोर्ड. हा वुडनचा चॉपिंग बोर्ड आहे. मला खूप दिवसांपासून एक चॉपिंग बोर्ड घ्यायचा होता. ॲक्च्युली माझ्याकडे एक होता पण तो प्लास्टिकचा होता. आणि हा चॉपिंग बोर्ड मला भेटला आहे 199 रुपीजला. त्यानंतर मी एक ब्लॅक कलरची प्लेट घेतली आहे, जी की असं कधीतरी स्नॅक्स वगैरे सर्व करायला छान वाटते. आणि ही प्लेट होती 99 रुपीजला. आणि ही एक केळीच्या पानांसारखी दिसलेली प्लेट
मला खूप आवडली होती. सो मग मी ती एक घेतली आहे आणि ही एक छोटीशी वाटी. सो ही केळीच्या पानासारखी दिसणारी प्लेट होती 79 रुपीजला आणि त्याची वाटी होती 29 रुपीजला. सो अशी होती माझी डी मार्टची शॉपिंग. तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.